स्टेटस ऑफ स्टेट्स पॉडकास्ट सिरीजमध्ये सगळ्यांचं स्वागत. आपण या सिरीजमध्ये भारतातल्या विविध राज्य आणि प्रदेशांमधल्या आरोग्य सेवेबद्दल जाणून घेत आहोत. भारताच्या संविधानानुसार सार्वजनिक आरोग्य ही राज्यांची जबाबदारी आहे. सार्वजनिक आरोग्य सेवेला आकार देणारे अनोखे संदर्भ, आव्हाने आणि त्यातून उमजणाऱ्या नवीन कल्पना समजून घेऊन आपण विविध राज्यांतील आरोग्य तज्ज्ञांशी म्हणजेच पब्लिक हेल्थ एक्सपर्ट्स सोबत बोलत आहोत. पुण्यातील इंडियन लॉ सोसायटीच्या सेंटर फॉर हेल्थ इक्विटी इन लॉ अँड पॉलिसी ने प्रस्तुत स्टेटस ऑफ स्टेट्स या एपिसोडमध्ये मी हर्षदा पारगळ. चला सुरू करूयात. ह्या एपिसोडमध्ये आपण महाराष्ट्र राज्याची माहिती घेणार आहोत. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की आज आपण डॉक्टर अभय शुक्लांसोबत संवाद साधणार आहोत. अभय हे पब्लिक हेल्थ एक्सपर्ट आहेत, ज्यांचे कार्य सुमारे 3 दशकांपासून महाराष्ट्रातील सामुदायिक आरोग्य आणि रुग्णांचे अधिकार सुधारण्यावर केंद्रित आहे. ते सध्या साथी पुणे येथे वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करतात आणि सोबतच ते जनस्वास्थ्य अभियानाचे राष्ट्रीय सहसंयोजकही आहेत. अभयने भारतातील आरोग्य व्यवस्थेवर विविध प्रकाशनांचे लेखन आणि सहलेखनही केले आहे. त्यांचे डिसेंटिंग डायग्नोसिस हे पुस्तक खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील प्रथा उघड करते. विशेषतः कोविड-19च्या काळामध्ये जेव्हा खाजगी वैद्यकीय क्षेत्र अवाढव्य शुल्क आकारत होते, तेव्हा डॉक्टर अभयने मोठ्या प्रमाणात ऑडिट आणि बाकी पद्धतीने ओव्हरचार्जिंगच्या विरोधात पावले उचलली होती आणि मोठ्या प्रमाणात ते यशस्वी पण झाले. नमस्कार डॉक्टर अभय, आजच्या ह्या सत्रामध्ये तुमचं मी खूप स्वागत करते. नमस्कार. आपण ह्या चर्चेला सुरुवात एका मोठ्या प्रश्नाने करूयात. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल, जर तुम्हाला महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेच्या परिस्थितीचं वर्णन करायचं असेल तर ते तुम्ही कसं कराल? हा योग्य प्रश्न आहे. खरं म्हणजे महाराष्ट्राचं वर्णन ज्या पद्धतीने केलं गेलेलं आहे की हा एक श्रीमंत राज्य आहे, पण इथली आरोग्य व्यवस्था मात्र गरीब आहे. आणि आपण असं म्हणू शकतो थोडा वेगळ्या भाषेमध्ये की एक दारिद्र्याचं समुद्र आहे आणि त्यामध्ये श्रीमंतीची काही बेटे आहेत. म्हणजे इथे प्रचंड विषमता आहे आपल्या या राज्यामध्ये. सर्व सामाजिक आणि आर्थिक गोष्टींच्या बाबतीत विषमता आहेत आणि तसंच आरोग्य सेवेच्या बाबतीत सुद्धा खूप विषमता आहे. आणि नारिमन पॉईंटपासून नंदुरबारपर्यंत आपल्याला एक खूप मोठं एक स्पेक्ट्रम दिसतं. काही लोकांना अतिशय महागडी, आधुनिक आणि टेक्निकली म्हणजे काय आपण म्हणू शकतो व्यवस्थित आरोग्यसेवा मिळते आणि बऱ्याच लोकांना अगदी मूलभूत आरोग्यसेवासुद्धा मिळत नाही ग्रामीण भागांमध्ये, आदिवासी भागांमध्ये वगैरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचा जो आरोग्याची जी व्यवस्था आहे ते भारतातले सर्वात जास्त खाजगीकरण झालेली अशी आपली हेल्थ सिस्टम आहे. आणि इथे 78% जे पेशंट भरती होतात ते प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये होतात एकूण पेशंट्सपैकी. दुसऱ्या बाजूला जर आपण सगळ्या 28 राज्यांची एक यादी घेतली की ते त्यांच्या बजेटचं किती भाग हे आरोग्यावर खर्च करतात राज्य सरकार, तर त्या 28 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा शेवटचा नंबर लागतो. फक्त 4.1% एवढंच आरोग्यसेवेवर राज्य सरकार खर्च करते एकूण बजेटचा भाग. आणि याचाच परिणाम आहे की आपल्या राज्यामध्ये कुपोषणाची पातळी खूप जास्त आहे. ज्याला वेस्टिंग म्हणतात, तर त्याचं प्रमाण 26% आहे महाराष्ट्रामध्ये, जे सगळ्या राज्यांपेक्षा जास्त आहे भारताच्या. आणि 54% महिलांना ॲनिमिया आहे किंवा रक्त कमी आहे आणि हा प्रमाणसुद्धा खूप जास्त आहे. एकूण महाराष्ट्रामध्ये आपण असं म्हणू शकतो की पुअर हेल्थ ॲट हाय कॉस्ट, म्हणजे भरमसाठ पैसे खर्च करूनसुद्धा लोकांना दर्जेदार आणि खात्रीची आरोग्यसेवा मिळत नाही. धन्यवाद त्याबद्दल डॉक्टर अभय. तुम्ही राज्यातील विषमता अधोरेखित केली आणि त्याचा आरोग्य सेवेवर दिसून येणारा परिणामही स्पष्ट केला. आपण आता महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्राबद्दल जरा खोलात चर्चा करूयात. त्यामध्ये माझा पहिला प्रश्न तुमच्याशी कोविड-19ला धरून असणार आहे. कोविड-19मुळे महाराष्ट्राच्या सरकारी आरोग्य सेवेबद्दल
कोणत्या गोष्टी उघडकीस आल्यात आणि आपण त्यातून काय धडे घेऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? बरोबर आहे. कोविड किंवा कोरोनाच्या काळात महाराष्ट्रामध्ये भारतातले सर्वात जास्त कोविडमुळे होणारे मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आणि सर्वात जास्त केसेस पण महाराष्ट्रात होते. आणि त्या काळामध्ये आपली जी सरकारी आरोग्य व्यवस्था आहे त्याची खरी परिस्थिती लोकांच्या समोर आली. त्याचं महत्त्वही लोकांना समजलं आणि त्याची परिस्थितीही म्हणजे लोकांच्या समोर आली. तर पहिली गोष्ट सकारात्मक काही गोष्टी आहेत की आपली ही सरकारी आरोग्य सेवा एवढ्या दशकांपासून याला निधी कमी मिळतोय, इथे मनुष्यबळ कमी आहे, पण तरी याच सरकारी आरोग्य सेवेने हजारो लोकांचा चे जीव वाचवले. आणि ते सगळं टेस्टिंगचा प्रकार असेल, लसीकरण असेल, केसेसचा आउटरीच असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये सरकारी आरोग्य सेवेनेच महत्त्वाचा त्याचा वाटा होता कोविडच्या काळामध्ये लोकांना सेवा देण्याची. पण दुसऱ्या बाजूला आपण जर नकारात्मक बाजू जर बघितली तर ही जी आपली सरकारी आरोग्य व्यवस्था होती ही कोविडच्या काळामध्ये पूर्ण ताणली गेली होती. याची क्षमता जेवढी होती याच्या कुठेतरी जास्त पेशंट्स होते, विशेष करून शहरी भागांमध्ये, आणि म्हणून ही व्यवस्था बऱ्याच पेशंट्सना सेवा देऊ शकली नाही आणि त्यांना प्रायव्हेटमध्ये खाजगीमध्ये जायला लागलं. उदाहरण पुणे शहरामध्ये, जो महाराष्ट्राचा दुसऱ्या नंबरचा शहर आहे, इथे जेव्हा कोविड सुरू झाला तेव्हा आपल्या कॉर्पोरेशनच्या कोणत्याही दवाखान्यामध्ये एकही ICU बेड नव्हता. म्हणजे एवढा मोठा 30-40 लाख लोकांचं शहर, आणि इतर सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपण म्हणतो की इथे काय उणे आहे, पण इथे सरकारी आरोग्य सेवांची परिस्थिती एवढी कमकुवत आहे. आणि ही परिस्थिती मुंबई सोडून इतर पण बऱ्याच महाराष्ट्राच्या शहरांमध्ये होती. तसं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्या देशातले सर्व राज्यांपेक्षा जास्त शहरी लोकसंख्या आहे, कारण राज्य पण मोठं आहे आणि शहरीकरण पण जास्त आहे. पण एवढी मोठी शहरी लोकसंख्या असूनही जर आपण शहरांमध्ये असलेले सरकारी हॉस्पिटल बेड्सची संख्या बघितली तर वेगवेगळ्या राज्यांपैकी आपला नंबर 7वा नंबर लागतो. म्हणजे सर्वात जास्त शहरी लोकसंख्या पण सरकारी हॉस्पिटल्सच्या बेड्सच्या बाबतीत आपला 7वा नंबर आहे. म्हणजे एवढी मोठी एक तफावत आहे. आणि आपण असा एक अंदाज काढलेला आहे की महाराष्ट्रामध्ये जर सार्वजनिक आरोग्य सेवा, सरकारी आरोग्य सेवा जास्त सक्षम राहिल्या असत्या आणि केरळ किंवा तमिळनाडूसारखी जर परिस्थिती राहिली असती तर जवळजवळ 60 ते 65 हजार लोकांचा जीव वाचला असता कोविडच्या दरम्यान, जे दुर्दैवाने आपण त्यांना वाचवू शकलो नाही. तर अशी एक परिस्थिती सरकारी आरोग्य सेवेची आपल्या राज्यात आहे. धन्यवाद. तुम्ही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा मोलाचा वाटा जो कोविडमध्ये दिसून आला तो अधोरेखित केला. आपण अलीकडे बऱ्याचदा ऐकतो की कसं शासकीय रुग्णालयांमध्ये गोंधळाचा कारभार आहे. अलीकडेच नांदेड शासकीय रुग्णालयात ऑक्टोबर 2023मध्ये एकच दिवशी सरासरीपेक्षा जास्त मृत्यू नोंदवलेली आढळली. त्यानंतर तुम्ही जन आरोग्य अभियानाच्या फॅक्ट फाइंडिंग टीमसोबत हॉस्पिटललाही भेट दिली होती. त्याबद्दल काही आपल्या श्रोत्यांना सांगाल का? हो, खरं म्हणजे नांदेडची जी घटना आहे म्हणजे सगळीकडेच त्याच्यावर बऱ्यापैकी चर्चा झाली. 1 ऑक्टोबर 2023ला तिथलं जो मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आहे नांदेडचा, तिथे 24 तासामध्ये 24 पेशंट्सचा मृत्यू झाला. हा प्रमाण खूप जास्त आहे, सरासरीपेक्षा दुप्पट ते तिप्पट आहे. आणि एवढे मृत्यू का झाले 24 तासामध्ये, याची कारणं शोधणे महत्त्वाचं आहे. त्या काळामध्ये जे राज्याचा जो राजकीय नेतृत्व होता त्यांनी असं एक चित्र रंगवलं की हॉस्पिटलच्या स्टाफची काहीतरी चूक होती किंवा डीननी काहीतरी नीट मॅनेजमेंट केलं नाही, पण तो खरा कारण नव्हता. मुख्य कारण बघायचं असेल तर आपल्याला फक्त मेडिकल कॉलेज हॉस्पिटल बघून पुरणार नाही. आपल्याला पूर्ण जिल्ह्यामध्ये काय आरोग्य सेवांची परिस्थिती आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. आपण जर नांदेड जिल्हा बघितलं तर तिथे मेडिकल कॉलेज सोडून 20 सरकारी रुग्णालय आहेत. ग्रामीण भागांमध्ये ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि शहरामध्ये सिव्हिल हॉस्पिटल, हे सगळे असे 20 हॉस्पिटल आहेत. त्या 20 पैकी 19 हॉस्पिटल्समध्ये लहान मुलांवर उपचार करण्यासाठी वॉर्ड नाही. म्हणजे तिथे लहान मुलांचा भरती करून उपचारच होत नाही. तर मग काय होणार अशा परिस्थितीमध्ये?
की सगळी जी नवजात मुलं आहेत, लहान मुलं आहेत, जे आजारी पडतात पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि खरं म्हणजे जवळच्या इतर पण शेजारच्या जिल्ह्यांमध्ये, ते सगळीची सगळी मुलं कुठे येतात? तर नांदेड मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये येतात. म्हणजे त्याच्यावर प्रचंड एक ताण तयार झालेला आहे. आणि तिथे काय परिस्थिती आहे मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये? तर तिथे सुद्धा आवश्यक स्टाफ कमी आहेत. नर्सेस, रेझिडेंट डॉक्टर्स यांची संख्या कमी आहे. तिथे जो निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट आहे, म्हणजे नवजात मुलांवर उपचार करण्यासाठी जो एक विशेष विभाग आहे, तिथे फक्त 20 खाटा आहेत, पण त्याच्यावर 60 लहान मुलं राहत असतात. आम्ही जेव्हा गेलो तेव्हासुद्धा एक खाटावर 2 ते 3 मुलं आम्हाला सापडले. म्हणजे त्याच्यावर खूप जास्त ताण आहे. आणि जेवढे नर्सेस पाहिजेत, खरं म्हणजे आता जेवढे नर्सेस आहेत त्याच्या 5 पट खरं म्हणजे नर्सेस असायला पाहिजेत, अशी परिस्थिती आहे. म्हणजे एवढी कमतरता आहे. तर या कारणांमुळे जो नांदेड मेडिकल कॉलेजचं हॉस्पिटल आहे त्याच्यावर सगळ्या जिल्ह्याची आणि इतर शेजारच्या जिल्ह्यांची सगळी जी आजारी मुलं आहेत ते एकाच वेळेला तिथे आली तर तिथे अर्थात मग सेवांचा दर्जा आणि सेवा देण्याची जी क्षमता आहे त्याच्या पलीकडे गोष्टी जातात आणि अशा दुर्घटना घडतात. आणि यासोबत आपण हे बघूया की ज्याचा खूप गाजावाजा झालेला आहे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, जी एक विमा योजना आहे ज्याच्या अंतर्गत सामान्य लोकांना मोफत उपचार मिळणे अपेक्षित आहे. तर नांदेडमध्ये आपण जर बघितलं तर या योजनेच्या अंतर्गत तसं नांदेडमध्ये भरपूर प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत. जवळजवळ 60 लहान मुलांना उपचार देणारे हॉस्पिटल आहेत. पण या योजनेच्या अंतर्गत, सरकारच्या योजनेच्या अंतर्गत फक्त 2 प्रायव्हेट हॉस्पिटल्स असे आहेत ज्याच्यामध्ये नवजात मुलांना उपचार दिला जातो. म्हणजे त्यांचा या योजनेचं सामान्य लोकांसाठी याबाबतीत फारसा काही उपयोग नाही. आणि म्हणून एका बाजूला सार्वजनिक आरोग्य सेवेला आवश्यक मनुष्यबळ आणि आवश्यक संसाधनं नसणे, दुसऱ्या बाजूला जी आरोग्य विमा योजना आहे तीही अकार्यक्षम असणे, आणि याच्यामुळे हे नांदेडची घटना घडली. आणि याचा मुख्य आधार म्हणजे आरोग्याकडे राज्याचा जो राजकीय नेतृत्व आहे त्याची अजिबात म्हणजे त्यांच्यासाठी हे प्राथमिकता नाही, आणि याच्याकडे जे दुर्लक्ष झालेलं आहे वर्षानुवर्ष त्याचे परिणाम आपल्याला नांदेडमध्ये दिसून आले. खरं तर चिंताजनक असं चित्र आहे. एकीकडे कमकुवत होत चाललेली सरकारी आरोग्य व्यवस्था आणि दुसरीकडे जरी सरकारने काही योजना आणलेल्या आहेत, जसं की प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महाराष्ट्रापुरती मर्यादित असलेली महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, त्यांची ठळक अकार्यक्षमता जशी तुम्ही अधोरेखित केली. डॉक्टर अभय, हे चिंताजनक चित्र महाराष्ट्राच्या एकूण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला किंवा पब्लिक हेल्थ सिस्टमला दर्शविते का, किंवा त्याचे प्रतिनिधित्व करते असं आपण म्हणू शकतो का? अगदी बरोबर आहे. खरं म्हणजे नांदेडची जी घटना होती त्याच्यावर जो लेख लिहिला गेला त्याचा टायटल होता की हे हिमनगाचा टोक आहे. म्हणजे नांदेडमध्ये जे घडलं ते फक्त नांदेडपर्यंत मर्यादित नाही, संपूर्ण राज्यामध्ये थोड्याफार फरकाने अशी परिस्थिती आहे. खरं म्हटलं तर इवन त्या काळात ऑक्टोबर 2023मध्ये त्याच वेळेला औरंगाबाद, ठाणे, नागपूर असे इतरही काही जिल्ह्यांमध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये हॉस्पिटल्समध्ये, सरकारी हॉस्पिटल्समध्ये मुलांचे जास्त मृत्यू होण्याचे प्रकार समोर आले होते. याच्यापूर्वीसुद्धा नाशिकमध्ये जो मेन सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथेसुद्धा जास्त मोठ्या संख्येने लहान मुलांचे मृत्यू होणे असे प्रकार पूर्वी पण झालेले आहेत. तर हे नांदेडची घटना ही काही असा अपवाद नाही आहे. राज्यभर थोड्याफार अंतराने बऱ्याच ठिकाणी जी सार्वजनिक आरोग्य सेवा आहे ती ग्रामीण भागांमध्ये ज्या प्रकारची पाहिजे, ज्याला आपण प्रायमरी आणि सेकंडरी केअर म्हणतो, म्हणजे प्राथमिक आरोग्य सेवा आणि सामान्य प्रकारचे जे रुग्णालय असतात जे ठिकठिकाणी पाहिजेत, प्रत्येक तालुक्यामध्ये पाहिजेत, ते त्यांची क्षमता खूप कमी असल्यामुळे, तिथे स्पेशलिस्ट सर्व्हिसेस नसल्यामुळे सगळे पेशंट मग काय करतात की त्यांना नाईलाजाने जे गरीब पेशंट असतात त्यांना जो फक्त जिल्ह्याचा एक मोठा सरकारी रुग्णालय असतो, तो मेडिकल कॉलेजचा असेल किंवा सिव्हिल हॉस्पिटल असेल, तिथेच यायला लागतं आणि तिथे त्याच्यावर खूप ताण येतो. ही परिस्थिती सगळे राज्यभर आहे. खरं म्हणजे 1000 लोकसंख्येमागे एक 2 ते 3 हॉस्पिटल बेड्स पाहिजेत, हॉस्पिटलच्या खाटा पाहिजेत. पण महाराष्ट्रामध्ये 1000 लोकसंख्येमागे
फक्त अर्धी खाट म्हणजे हाफ 0.5 हे पब्लिक हॉस्पिटलचं बेड आहे, म्हणजे आवश्यकतेपेक्षा खूप कमी आहे. इतर काही राज्यांमध्ये याच्यापेक्षा नक्कीच परिस्थिती जास्त चांगली आहे. तर महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक आरोग्याकडे झालेला प्रचंड दुर्लक्ष याच्यामुळे फक्त नांदेड नाही तर इतर पण जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अशी आज तयार झालेली आहे. धन्यवाद त्यासाठी डॉक्टर अभय. आपल्या श्रोत्यांना नक्कीच एकूणच महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबद्दल कल्पना आली असेल. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला सार्वत्रिक आरोग्य सेवा म्हणजेच युनिव्हर्सल हेल्थ केअरबद्दल आहे. बऱ्याचदा असं तर्क केला जातो की अनेक कमतरता असूनही सार्वजनिक आरोग्य व्यवस्था म्हणजेच सरकारी व्यवस्था हाच एक मार्ग आहे सार्वत्रिक आरोग्य सेवेकडे किंवा युनिव्हर्सल हेल्थ केअरकडे जाण्याचा. तुम्ही या तर्काचे समर्थक आहात का? आणि महाराष्ट्रामध्ये ह्याची अंमलबजावणी कशी करता येईल? हो, बरोबर आहे. आता जरी सरकारी आरोग्य सेवेचं चित्र असा म्हणजे चिंताजनक जर दिसत असेल, पण खरं म्हणजे कोणत्याही राज्यामध्ये, कोणत्याही देशामध्ये सार्वजनिक आरोग्य सेवा म्हणजे पब्लिक हेल्थ सर्व्हिसेस याला पर्याय नाही. आणि सर्वांना, विशेष करून गरिबांना, ग्रामीण भागात, आदिवासी भागात सर्वांना जर आरोग्य सेवा द्यायची असेल तर हे फक्त खाजगी आरोग्य सेवेवर अवलंबून राहून कधीही होणार नाही. आपल्या देशामध्ये सुद्धा खूप चांगली उदाहरणं आहेत पब्लिक हॉस्पिटल्सची. मी स्वतः एम्स म्हणजे दिल्लीचा जो एक मोठा स्पेशलिस्ट एक हॉस्पिटल आहे, तिथे माझं वैद्यकीय शिक्षण झालेलं आहे. आणि आपल्याला माहिती असेल की देशातले सर्वात चांगल्या हॉस्पिटल्सपैकी एम्स आजही मोजला जातो. केरळमध्ये, तमिळनाडूमध्ये, गोवामध्ये असे काही राज्यांमध्ये भरपूर उदाहरणं आहेत जिथे अगदी प्रायमरी हेल्थ सेंटरपासून चांगल्या दर्जाची सरकारी आरोग्य सेवा दिली जाते. आणि आता कोविडच्या दरम्यानसुद्धा जर वेगवेगळ्या राज्यांचा ची तुलना केली तर असं दिसून आलं की ज्या राज्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य सेवा जास्त चांगली होती तिथे कोविडमुळे मृत्यूचा दर पण कमी होता. तर सार्वजनिक आरोग्य सेवा कारण ती इक्विटी म्हणजे समतेवर आधारित अशी एक सेवा असते. ते सगळ्यांसाठी असते. त्याच्यामध्ये लोकांना काही खर्च येत नाही आणि ते जर नीट चालत असेल तर त्याच्या माध्यमाने सर्वांना एक दर्जेदार सेवा मिळू शकते. म्हणून युनिव्हर्सल हेल्थ केअर किंवा सार्वत्रिक आरोग्य सेवेची व्यवस्था जर उभी करायची असेल महाराष्ट्रामध्ये किंवा कोणत्याही राज्यामध्ये तर त्यासाठी एक बळकट, जास्त सक्षम एक सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अतिशय आवश्यक आहे. खरं म्हटलं तर पब्लिक सिस्टम आहे, पब्लिक हेल्थ सिस्टम ती सिस्टम आहे कारण त्याच्यामध्ये एक पूर्ण यंत्रणा आहे. प्रायव्हेट हेल्थ सेक्टर ही सिस्टमच नाही आहे कारण इथे फक्त वेगवेगळे प्रायव्हेट रुग्णालय आहेत जे आपसात ज्यांची स्पर्धा होत असते. तर त्यामुळे सिस्टम द्यायची असेल आरोग्यासाठी तर ती फक्त सार्वजनिक आरोग्य सेवाच देऊ शकते. त्याच्यामध्ये अर्थात प्रायव्हेट हॉस्पिटल्सचा एक भाग असू शकतो, त्यांची काय भूमिका असू शकते, पण ते स्वतःहून कधीही संपूर्ण समाजाला मोफत आणि दर्जेदार सेवा देऊ शकणार नाहीत. बरोबर आहे. UHC किंवा युनिव्हर्सल हेल्थ केअरकडे जायचं असेल तर आपल्याला सार्वजनिक आरोग्य सेवेचा कायापालट करणं गरजेचं आहे. नक्कीच. आपण आतापर्यंतच्या चर्चेमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केला. यानंतर आपण महाराष्ट्रातील खाजगी आरोग्य क्षेत्र अथवा खाजगी रुग्णालयांबाबतीत थोडी चर्चा करूयात. बऱ्याच वर्षांपासून तुम्ही महाराष्ट्रातील खाजगी रुग्णालयाच्या नियमनाची किंवा रेग्युलेशनची मागणी करत आहात. तर कोविड काळातील अनुभवावरून तुम्ही खाजगी रुग्णालयांच्या नियमनासाठी काय उपाय सुचवाल? हो, हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तुमचा. आणि कोविडच्या काळात महाराष्ट्रामध्ये आपल्याला खाजगी रुग्णालयांचे सगळे जे आधीपासून प्रश्न होते ते जास्त तीव्रतेने लोकांना जाणवले आणि समजले. जेव्हा कोविडची पहिली लाट होती 2020मध्ये मार्च, एप्रिल, मे, त्या काळामध्ये बरेचसे प्रायव्हेट हॉस्पिटल्सनी त्यांची दारं बंद केली. कोविडच्या पेशंट्सवर उपचार आम्ही करू शकत नाही, एकूणच आम्ही उपचार करणार नाही, अशी एक भूमिका काही हॉस्पिटल्सची होती, खाजगी हॉस्पिटल्सची. आणि त्या काळामध्ये फक्त पब्लिक हॉस्पिटल्समध्येच लोकांना उपचार मिळत होते. ही सुरुवात होती. त्याच्यानंतर मग हळूहळू परिस्थिती बदलली. पण जेव्हा दुसरी लाट आली त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर जास्त फी आकारणे, जास्त बिलं आकारणे, मोठ्या प्रमाणावर ओव्हरचार्जिंग करणे अशा खाजगी रुग्णालयांचा आपल्याला एक कळ दिसला.
खरं म्हणजे त्या काळात साथीने एक अभ्यास केला की 120 प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या पेशंट्सच्या अनुभवाचा अभ्यास केला आणि त्याच्यात असं आढळलं की सरकारच्या नियमाप्रमाणे प्रायव्हेट हॉस्पिटलनी दिवसाला 8,000 रुपये घेणे अपेक्षित होता सरासरी, पण प्रत्यक्ष जी बिलं आकारली गेली ते 40,000 रुपये दर दिवशी आणि त्याच्यापेक्षाही जास्त होती. 40,000 रुपये दर दिवशी जर एका पेशंटकडनं घेतले जात असतील तर तुम्ही कल्पना करा की 20 दिवसामध्ये 8 लाख रुपये किंवा 25 दिवसामध्ये 10 लाखाच्या वर एवढी मोठी अमाऊंट प्रायव्हेट हॉस्पिटल्स घेत होते. तर हे आणि यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण कोविड विधवा म्हणू शकतो किंवा कोविडमुळे ज्यांचे पती गेले अशा ज्या महिला आहेत त्यांचे खूप हाल झाले आणि त्यांच्यासोबत जन आरोग्य अभियान आणि करोना एकल महिला पुनर्वसन समिती यांनी मिळून काही संताप सभा आयोजित केल्या आणि त्याच्यामध्ये महिलांनी येऊन आपले अनुभव मांडले. तर प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये 15 लाख 20 लाख 25 लाख एवढी बिलं आलेली होती. हे अशा पद्धतीने प्रायव्हेट हॉस्पिटल्सचा अनुभव लोकांना कोविडच्या दरम्यान आला. हेच लक्षात घेऊन 2021मध्ये महाराष्ट्र सरकारने इथला जो महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे, जो कायदा आहे, त्याच्या नियमांमध्ये काही बदल केले महत्त्वाचे. आणि हे प्रायव्हेट हॉस्पिटल्सच्या नियमनासाठी हे बदल महत्त्वाचे आहेत कारण ह्याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या तरतुदी आहेत. पहिली अशी आहे की प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किंवा कोणत्याही हॉस्पिटलमध्ये रुग्ण हक्कांची सनद लावणे हे बंधनकारक आहे. दुसरं की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये त्यांचे जे दर असतात त्याचे जे महत्त्वाचे 15 दर आहेत ते त्यांनी प्रदर्शित करायला पाहिजे, जेणेकरून लोकांना कळेल की या हॉस्पिटलमध्ये सेवांचे दर कसे आहेत. आणि तिसरं की महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक शहरामध्ये एक रुग्णांसाठी तक्रार निवारण कक्ष हे सरकारने उभं करणे आवश्यक आहे. हे जानेवारी 2021मध्ये हे नियम तयार झाले आणि प्रकाशित झाले. पण तेव्हापासून आता आपण 2024मध्ये आहोत, पण असं दिसत नाही की यांची अंमलबजावणी फारशी झालेली आहे. फक्त काही ठिकाणी पुणे, सांगली, नाशिक अशा काही शहरांमध्ये जिथे आरोग्य कार्यकर्त्यांनी मागणी केली, जोरदार याचा पाठपुरावा केला, तिथे काही प्रमाणात थोडीफार अंमलबजावणी सुरू झाली आहे. पण राज्यभर ज्या पद्धतीने प्रायव्हेट हॉस्पिटल्सचं नियमन करायला पाहिजे होता, तर कायदा असूनसुद्धा नियम असूनसुद्धा हे राज्य सरकारने आतापर्यंत केलेलं नाही. म्हणून आमची पहिलीच मागणी अशी आहे की ताबडतोबीने महाराष्ट्रभर सरकारने स्वतःचे जे नियम आहेत ते प्रायव्हेट हॉस्पिटल्सवर पूर्णपणे लागू करायला पाहिजेत, जेणेकरून लोकांना त्याचा एक मोठा दिलासा मिळेल. आणि ह्याच्यानंतरची दुसरी मागणी अशी आहे की हे MNHRA जे रूल्स आहेत, जे नियम आहेत, हे महत्त्वाचे आहेत, पण हे पुरेसे नाही आहेत. आपल्याला एक जास्त व्यापक आणि समग्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स ॲक्ट किंवा खाजगी रुग्णालयांचा नियमनाचा कायदा महाराष्ट्रामध्ये आणण्याची गरज आहे. याच्यामध्ये दरांचं प्रमाणीकरणसुद्धा होईल. कोणतंही हॉस्पिटल कोणत्याही सेवेसाठी कमाल जास्तीत जास्त किती पैसे घेऊ शकतात हेही ठरवलं जाईल, जेणेकरून रुग्णांची जी एक लूट होते ती थांबवू शकेल. आणि मात्र याच्यासोबत अशी आमची भूमिका आहे की कोणताही कायदा असेल, कोणतीही व्यवस्था असेल नियमनासाठी, त्याच्यावर एक सामाजिक देखरेखसुद्धा पाहिजे. आणि त्याच्यासाठी ज्याला आपण मल्टी स्टेक होल्डर बॉडीज म्हणतो किंवा समाजाचे वेगवेगळे घटक आहेत, सामाजिक संस्था, संघटना, त्याच्यासोबत डॉक्टरांच्या संघटना, महिला गट आणि सरकारी अधिकारी यांची एकत्र काही समित्या पाहिजेत जे याच्यावर देखरेख ठेवतील. नाहीतर फक्त इन्स्पेक्टर्सच्या हातात सोडलं असा कायदा तर मग इन्स्पेक्टर राज तयार होईल किंवा भ्रष्टाचार अजून वाढेल आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्स मोकळे राहतील, लोकांना त्याचा उपयोग होणार नाही. तर म्हणून कायदा पाहिजेच, हे अतिशय महत्त्वाचं आहे. नियम जे आहेत त्यांची अंमलबजावणी व्हायला पाहिजे, पण त्याच्यासोबत याच्यावर एक सामाजिक उत्तरदायित्व आणि एक सामाजिक देखरेखसुद्धा होणे आवश्यक आहे. धन्यवाद त्यासाठी डॉक्टर अभय. तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टींचा तुमच्या उत्तरामध्ये उल्लेख केला, जसं की रुग्ण हक्क सनद म्हणजेच पेशंट्स राईट्स चार्टर, सामाजिक उत्तरदायित्व म्हणजेच सोशल अकाउंटेबिलिटी. त्याबद्दल मी तुम्हाला नक्कीच विचारणार आहे. पण माझा पुढचा प्रश्न हा कोर्ट आणि एकूणच न्याय व्यवस्थेला घेऊन आहे. काही प्रमाणात कोर्टही या पूर्ण खाजगी दवाखान्यांच्या नियमनामध्ये कुठेतरी सहभागी दिसते आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये खाजगी आरोग्य क्षेत्र तसेच खाजगी रुग्णालयातील दर यांच्या नियमनासाठी एक जनहित याचिकेची सुनावणी चालू आहे आणि तुम्ही स्वतःही याचा भाग आहात.
या याचिकेमधील महत्त्वाचे मुद्दे आणि त्यातील मागण्या थोडक्यात आपल्या श्रोत्यांसाठी सांगाल का? हो. जी न्याय व्यवस्था आहे त्याचाही एक महत्त्वाचा एक रोल आहे. जनस्वास्थ्य अभियान जी आमची एक राष्ट्रीय पातळीवरची एक आरोग्य कार्यकर्त्यांची त्यांचा एक व्यासपीठ आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये 2021 पासून एक PIL किंवा जनहित याचिका फाईल केलेली आहे. आणि ह्या जनहित याचिकेमध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत. देशभर वेगवेगळ्या राज्यांमध्ये क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट जो केंद्र सरकारचा आहे तो 12 राज्यांमध्ये लागू आहे. तिथे किमान त्या 12 राज्यांमध्ये त्याची पूर्ण अंमलबजावणी नीट व्हायला पाहिजे, जी सध्या होत नाही. आणि त्याच्यामध्ये दरांचा प्रमाणीकरण आणि दरांबद्दलची पारदर्शकता म्हणजे रेट ट्रान्सपरन्सी अँड रेट स्टँडर्डायझेशन हे व्हायला पाहिजे, जेणेकरून लोकांना कळेल की या प्रत्येक दवाखान्यामध्ये काय दर आहेत आणि ते दर अवाजवी असू नयेत यासाठी सुद्धा नियमन होईल. आणि असेच इतर पण काही मागण्या आहेत. जे 12 राज्य आहेत जिथे केंद्राचा कायदा लागू आहे ते सोडून सुद्धा इतर राज्यांमध्ये, ज्याच्यात महाराष्ट्र पण येतो, तिथे सुद्धा तत्सम काहीतरी नियमन असायला पाहिजे. आणि याच्यासोबत रुग्ण हक्कांची सनद याची अंमलबजावणी देशभर व्हायला पाहिजे. आणि रुग्णांसाठी तक्रार निवारण व्यवस्था ही सुद्धा असली पाहिजे. कारण आज रुग्णाला एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर काही तक्रार असेल तर त्यासाठी फारसे काही मार्ग उपलब्ध नाहीत. आणि जे उपलब्ध आहेत त्याच्यातून बऱ्याच वेळेला रुग्णांना न्याय मिळत नाही. अशा आमच्या मागण्या आहेत या PILमध्ये. आणि याचा जो परिणाम झाला आहे की आतापर्यंत 2024च्या सुरुवातीपर्यंत केंद्र सरकारने फारसा काही प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर कोर्टाने काही थोडंसं हा मुद्दा जास्त गंभीरतेने घेतलं, तर त्याच्यानंतर केंद्र सरकारने काही पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. पण जे प्रायव्हेट हॉस्पिटल्सची जी लॉबी आहे त्यांचा जो एक मोठा एक काय म्हणायला पाहिजे एक चमू आहे, तर त्यांनी ह्याचा पूर्ण विरोध केला आहे कोर्टामध्ये. आणि PILमध्ये त्यांनी असा तर्क दिलेला आहे की आमच्या सगळ्या दरांचा कोणीही असं नियंत्रण किंवा नियमन करू शकत नाही. याच्यावर कोणत्या प्रकारचं प्रमाणीकरण हे करू नये सरकारने. आणि आम्हाला जे काही रेट्स घ्यायचे आहेत ते आम्ही घेऊ, अशी एक भूमिका प्रायव्हेट हॉस्पिटल्सच्या काही ग्रुप्सनी घेतलेली आहे, जी खूपच म्हणजे चुकीची भूमिका आहे असं मी म्हणेन. कारण लोकांच्या जीवाचा प्रश्न असतो, आरोग्यसेवेचा जीवन मरणाचा प्रश्न असतो. इथे ही काही चेन नाही, ही म्हणजे एक एसेन्शियल सर्व्हिस आहे जे नाईलाजाने लोकांनी घ्यायला लागते. तर ह्याच्या दरांवर नक्कीच एक नियंत्रण किंवा एक प्रमाणीकरण व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीने एक तत्त्व म्हणून औषधांच्या किंमतीवर नियंत्रण हे सरकारने मान्य केलं आहे, तसंच आरोग्यसेवाच्या दरांचं सुद्धा नियमन व्हायला पाहिजे. आज आपल्या देशामध्ये हजारो प्रायव्हेट हॉस्पिटल्स हे CGHSचे रेट्स पाळतात. ते प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत ते स्टँडर्ड रेट्स पाळतात. ते इन्शुरन्स कंपन्यांच्या सोबत सुद्धा स्टँडर्ड काही दरांनी सेवा देतात. तर ऑलरेडी एवढे मोठ्या प्रमाणावर हजारो प्रायव्हेट हॉस्पिटल्स जेव्हा स्टँडर्ड काही रेट्स स्वीकार करत आहेत, तर मग देशभर हे का होऊ शकत नाही असा आमचा प्रश्न आहे. आणि म्हणून आम्ही ह्या जनहित याचिकेच्या माध्यमाने हा मुद्दा मांडत राहणार आहोत, रेटत राहणार आहोत. जोपर्यंत आपल्या देशात प्रायव्हेट हॉस्पिटल्सचं नियमन होत नाही लोकांच्या हितामध्ये, तोपर्यंत आमचा हा लढा सुरू राहणार आहे. धन्यवाद त्यासाठी डॉक्टर अभय. तुम्ही CGHS रेट्सचा उल्लेख केला. मी आपल्या श्रोत्यांसाठी त्याचा विस्तार करते. CGHS रेट्स म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम रेट्स हे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रसारित रुग्णालयांसाठी ठरवून दिलेले दर आहेत, जे काही प्रमाणावर भारतभरातील या स्कीमच्या अंतर्गत सहभागी झालेले रुग्णालये वापरतात. डॉक्टर अभयने अधोरेखित केल्याप्रमाणे हे स्टँडर्ड रेट्स सगळीकडे पाळली जाणं गरजेची आहे. आपल्या चर्चेच्या पुढच्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मला तुमच्याकडून डॉक्टर अभय आरोग्य सेवेचा वैधानिक हक्क म्हणजेच राईट टू हेल्थ बद्दल जाणून घ्यायची आहे. तुम्ही आरोग्य सेवेचा वैधानिक हक्क ऑर लीगल राईट असणं गरजेचं आहे असा प्रस्ताव मांडलेला आहे. मी तुम्हाला सुचवेल की याबद्दल जरा माहिती द्यावी आणि सोबतच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रस्तावित केलेल्या रुग्ण हक्क सनद म्हणजेच पेशंट्स राईट्स चार्टरशी ह्याचा असलेला संबंध आपल्या श्रोत्यांसाठी स्पष्ट करावा. हो,
तर मी आधी रुग्ण हक्क सनद किंवा पेशंट्स राईट्स चार्टरबद्दल बोलतो. एक राष्ट्रीय मानव अधिकार आयोग आपल्या देशाचं जे आहे, मी त्याच्या एक आरोग्य समितीचा एक सभासद आहे आणि ह्याचा भाग म्हणून नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनने 2018मध्ये रुग्णांना संरक्षण देण्यासाठीचा एक पहिला देशाच्या पातळीवरचा त्याची एक सनद किंवा चार्टर तयार केली, ज्याच्यामध्ये रुग्णांना कोणकोणते महत्त्वाचे हक्क असतात. माहितीचा अधिकार असतो, सर्व रेकॉर्ड्स आणि रिपोर्ट्स मिळण्याचा अधिकार असतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणतंही हॉस्पिटल रुग्णाचा मृतदेह अडवू शकत नाही किंवा रुग्णालाही अडवू शकत नाही, सर्व प्रकारची माहिती देऊन रुग्णाला सेकंड ओपिनियन घेण्याचा अधिकार असतो, रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी कुठून औषध विकत घ्यायची, कुठून तपासणी करून घ्यायची हे ठरवण्याचा अधिकारसुद्धा रुग्णाला असतो. याच्यासाठी जे रुग्णालय आहे ते कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू शकत नाही. एखाद्या हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल ट्रायल चालू असेल तर त्यासंबंधी अजून काही हक्क असतात. प्रत्येक खाजगी रुग्णालयामध्ये जे दर आहेत ते प्रदर्शित केले पाहिजे, ते जाणून घेण्याचा हक्क प्रत्येक रुग्णाला असतो. अशा प्रकारचे अनेक रुग्ण हक्क आहेत आणि हे सगळे आम्ही त्या पेशंट्स राईट्स चार्टरमध्ये ह्याचा समावेश केला होता. हे मानवाधिकार आयोगाने ही जी सनद आहे ते केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे पाठवलं. त्यानंतर त्यांच्याकडे फारशी काही हालचाल होत नव्हती. मग आम्ही फेब्रुवारी 2019मध्ये जन आरोग्य अभियान आणि काही रुग्णांचे जे हक्कांवर काम करणारे जे गट आहेत त्यांनी जंतर मंतरमध्ये दिल्लीला एक निदर्शन काढलं, एक मोठा दिवसभराचं धरणं धरलं आणि त्याच्यानंतर मग केंद्र सरकारचं जो आरोग्य मंत्रालय त्यांनी जून 2019मध्ये पहिल्यांदा एक पेशंट्स राईट्स चार्टर पूर्ण देशामध्ये प्रसारित केलं आणि कोविडचा सगळा अनुभव आल्यानंतर ते अजून त्याचा विस्तार केला आणि आता 20 रुग्ण हक्क यांच्या सकटचा एक पेशंट्स राईट्स चार्टर किंवा रुग्ण हक्क सनद आता देशभर प्रसारित झालेला आहे. पण याच्यावर अजून अंमलबजावणी बऱ्याच ठिकाणी होत नाही, म्हणून ह्याच्यासाठीचा एक कायदेशीर अजून एक व्यवस्था तयार करणे जेणेकरून हे सगळे हक्क रुग्णांचे हे लागू होतील याचा आपल्याला आता प्रयत्न करायला पाहिजे. आणि तसं म्हटलं तर कोणत्याही व्यक्तीला हे सगळे आपले 20चे 20 जे हक्क आहेत रुग्ण म्हणून ते माहिती असले पाहिजेत, म्हणून जेणेकरून आपल्या परिवाराचा किंवा आपल्या जवळचा कुठलाही व्यक्ती जर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेला तर आपण त्या हक्कांची मागणी करू शकतो. तर हे झाला रुग्ण हक्क सनद याच्याबद्दल. त्याच्यापुढे तुमचा प्रश्न होता की आरोग्य सेवेचा हक्क, राईट टू हेल्थ केअर, याच्याबद्दल आपली काय भूमिका आहे. तर जनस्वास्थ्य अभियान म्हणून आणि जन आरोग्य अभियान म्हणून आमची ही भूमिका आहे की या देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये आरोग्य सेवेच्या हक्काचा कायदा व्हायला पाहिजे आणि त्याला केंद्र सरकारने पूर्ण पाठिंबा द्यायला पाहिजे. खरं म्हटलं तर राजस्थान या राज्यामध्ये मागच्या वर्षी तिथल्या राज्य सरकारने असं प्रयत्नही केलं असं कायदा आणण्याचं, पण काही कारणांमुळे त्याच्यावर खूप प्रायव्हेट हॉस्पिटलचा विरोध होता आणि शेवटी तो कायदा ज्या पद्धतीने अपेक्षित होता त्या पद्धतीने नाही आला. तरी काही प्रमाणात तरी तिथे एक प्रयत्न झाला की लोकांना सरकारी आरोग्य सेवांमध्ये, एखादं आरोग्य केंद्र असेल, एखादं सरकारी रुग्णालय असेल, तिथे गेल्यानंतर हक्काची, खात्रीची आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. हे राईट टू हेल्थ केअरचा एक पहिला अर्थ आहे. आणि ह्याचे काय परिणाम होऊ शकतात की एकतर जे सरकारी आरोग्य व्यवस्था आहे त्याची जबाबदारी वाढते आणि त्यांना एक जाणीव येते की आपल्याला लोकांना किमान सेवा देणे आवश्यक आहे, याच्यातून आपल्याला काही सुटका मिळू शकत नाही. आणि दुसऱ्या बाजूने लोकांच्या हातामध्ये एक महत्त्वाचा एक अवजार येतो किंवा एक प्रकारचा एक माध्यम येतो की ज्याच्या माध्यमाने लोक मागू शकतात की नाही, हे आमचं हक्क आहे, ही सेवा तुम्ही दिलीच पाहिजे. आणि हे झालं की मग लोकांचा सरकारी आरोग्य सेवेमध्ये विश्वास पण वाढू शकेल आणि खाजगीकरणाचा सगळा जो कळ आहे तर त्याच्याऐवजी म्हणजे सरकारी आरोग्य सेवा सुधारण्याकडे सगळ्यांचं लक्ष जास्त जाईल. हे अशा पद्धतीने राईट टू हेल्थ केअरचा जो कायदा आहे, जरी आपण राईट टू पब्लिक हेल्थ सर्व्हिसेस याच्यावर जरी फोकस केलं, म्हणजे सार्वजनिक आरोग्य सेवेवर जरी फोकस केलं, तर त्याचं खूप महत्त्व आहे आणि ते व्हायला पाहिजे. आणि त्याच्यातून मग सर्वांसाठी आरोग्य सेवा किंवा युनिव्हर्सल हेल्थ केअरची व्यवस्था पण उभी राहू शकते. पण याच्यासोबत अजून एक गोष्ट जोडतो की अशी कुठलीही व्यवस्था असेल त्याच्यावर लोकांची देखरेख खूप महत्त्वाची आहे. लोकाधारित देखरेख जी प्रक्रिया आम्ही महाराष्ट्रामध्ये नॅशनल हेल्थ मिशनचा भाग म्हणून
एक जवळजवळ 10-12 वर्ष ही वेगवेगळ्या जवळजवळ 1000 गावांमध्ये राबवली. साथी आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांनी, संघटनांनी. त्याचा खूप एक सकारात्मक अनुभव आहे, की जेव्हा लोकं स्वतः उतरतात आणि बघतात, की आपल्या भागामध्ये लोकांना आरोग्यसेवा मिळते का? हक्काची सेवा कितपत मिळते? जर मिळत नसेल, तर जनसुनवाई किंवा जनसंवादच्या माध्यमाने ते मुद्दे उपस्थित करायचे, संवाद साधायचं आणि त्या संवादातून सेवा सुधारण्यासाठीचा एक दबाव तयार करायचं. अशी प्रक्रियासुद्धा राईट टू हेल्थ केअरचा भाग म्हणून असली पाहिजे. कुठेही कोणत्याही राज्यामध्ये जर आरोग्य सेवेचा हक्काचा कायदा असेल, तर त्याच्यासोबत कम्युनिटी मॉनिटरिंग किंवा लोकाधारित देखरेख आणि सोशल ऑडिट किंवा सामाजिक अंकेक्षण याचीही तरतूद असणे अतिशय महत्त्वाची आहे. तर मी शेवटी म्हणेन, की कोणत्याही राज्यामध्ये जर राईट टू हेल्थ केअर आणायचं असेल, तर त्याचे 5 महत्त्वाचे भाग आहेत. मी त्याला इंग्लिशमध्ये ABCDE असं म्हणतो. ए म्हणजे कायदा, ॲक्ट की एकतर कायदा पाहिजे. बी म्हणजे बजेट, म्हणजे निधी, की जे राईट टू हेल्थ केअर सगळ्यांना द्यायचं असेल, तर त्याच्यासाठी आवश्यक जो निधी आहे, किमान राज्याचा जो एकूण बजेट आहे, त्याचा किमान 8% तरी हे आरोग्य सेवांवर राज्य सरकारने खर्च करायला पाहिजे. सी म्हणजे कम्युनिटी मॉनिटरिंग किंवा लोकाधारित देखरेख आणि नियोजन, जेणेकरून ती पूर्ण जी व्यवस्था आहे, ती लोकांना उत्तरदायी असेल. तिथे कुठेही कमतरता असेल, तर लोकं त्याच्यावर आवाज उठवू शकतात आणि त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते. डी म्हणजे डॉक्टर्स अँड ड्रग्स, म्हणजे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि औषधं हे अतिशय महत्त्वाचे आहेत. ह्याचेही काही आपल्या देशामध्ये उदाहरणं आहेत, की ते कसं त्यांचं नियोजन करता येईल. तामिळनाडूसारख्या राज्यांनी त्याची उदाहरणं दिलेली आहेत. आणि ई म्हणजे एक्सपॅन्शन ऑफ पब्लिक हेल्थ सिस्टम किंवा सरकारी आरोग्य सेवेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होणे, जेणेकरून लोकांची जी खरी जी गरज आहे ती भागवण्यासाठी ग्रामीण भागामध्ये, शहरी भागांमध्ये, आदिवासी भागांमध्ये सगळीकडेच आरोग्य सेवा सक्षम होईल. तर ह्या ABCDE म्हणजे ॲक्ट, बजेट, कम्युनिटी मॉनिटरिंग अँड प्लॅनिंग, डॉक्टर्स अँड ड्रग्स आणि एक्सपॅन्शन ऑफ पब्लिक हेल्थ सिस्टम या सगळ्या गोष्टी जर झाल्या, तर नक्कीच आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्रात आणि इतर पण कोणत्याही राज्यामध्ये आरोग्य सेवेचा हक्क हे लोकांना प्राथमिक पातळीवर तरी मिळू शकेल. मात्र याच्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि सामाजिक चळवळ या दोघांची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी मिळून याच्यासाठी सामाजिक पातळीवर मागणी उठवायला पाहिजे आणि सरकारमध्ये जो कोणी पक्ष येईल त्यांनीसुद्धा याच्यासाठीची एक राजकीय इच्छाशक्ती दाखवली पाहिजे. असं झालं तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये जो चित्र सध्या दिसतंय आपल्याला, तो चित्र बदलू शकतो आणि सर्वांना त्यांचा आरोग्य सेवेचा हक्क आणि आरोग्याचा हक्क मिळू शकेल. खरं तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे कोणतीही व्यवस्था लोकांच्या सजग देखरेखीशिवाय टिकून राहू शकत नाही. एक शेवटचा प्रश्न मला आता सुचतोय आपल्या चर्चेला घेऊन, तो म्हणजे आता जसं आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत. आरोग्याचा मुद्दा एक राजकीय मुद्दा कसा बनवता येईल आणि तो बनवता येऊ शकतो का, याबद्दल तुमचे विचार किंवा सूचना सांगाल का? हो. आता विधानसभेच्या निवडणुका येत आहेत आणि एक महत्त्वाची एक संधी आहे, ज्याच्यामध्ये आरोग्याला एक राजकीय एजेंड्यावर आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण जगाच्या कोणत्याही देशामध्ये आरोग्य सेवेचा मुद्दा हा एक राजकीय मुद्दा असतो आणि काही देशांमध्ये ते निवडणुकीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा पण होतो. आपल्या देशामध्ये आतापर्यंत फार तसं झालेलं नाही, पण त्याची थोडी सुरुवात झालेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये आता विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी वेगवेगळे पक्ष आपले जाहीरनामे काढतील. तर सामाजिक संघटना, संस्थांनी त्यांच्याशी संवाद साधायला पाहिजे, की तुमच्या जाहीरनाम्यामध्ये आरोग्य सेवेच्या हक्कासाठी काय तरतुदी आहेत आणि फक्त एखादी विमा योजना देणे, त्या विमा योजनेच्या माध्यमाने काही निवडक पेशंट्सना थोडाफार त्याची ज्याला कव्हरेज म्हणतो, इन्शुरन्स कव्हरेज मिळणे, हे काही पुरेसं नाही. तर प्रत्येक पक्षाने त्यांची आरोग्याबद्दलची जी राजकीय आणि धोरणात्मक भूमिका आहे ती जाहीर करायला पाहिजे. त्याच्यामध्ये आरोग्य सेवेचा हक्काचा कायदा महाराष्ट्रामध्ये आपण आणणार आहोत, अशी एक काहीतरी एक कमिटमेंट दिली पाहिजे शक्यतो. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा जो सरकारी आरोग्य सेवेचं बजेट आहे ते किमान दुप्पट करणे आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षाही अजून वाढवून आणि जो राज्याचा जो सकल उत्पाद आहे त्याचा 1-2% वाढवणे, असा एक
अशी कमिटमेंट दिली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या राज्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कंत्राटी आणि योजना आधारित कर्मचारी आहेत. आशा असतील, अंगणवाडी सेविका असतील, इतर काही कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने आहेत. त्या सगळ्यांना नीट पगार आणि कामाची परिस्थिती सध्या उपलब्ध होत नाही. तर ह्यांनाही नियमित करणे आणि यांचेही पगार आणि कामाची परिस्थिती सुधारणे याबद्दलही काहीतरी एक याच्यामध्ये कमिटमेंट असली पाहिजे. आणि त्याशिवाय जसं आपण बोललो की खाजगी रुग्णालयांचं नियमन यासाठी असलेले सगळे जे नियम आहेत ते पूर्णपणे त्याची अंमलबजावणी करणे आणि जास्त व्यापकसुद्धा एक नियमन करण्यासाठीचं कायदा आणणे अशा प्रकारची काहीतरी एक त्याच्यामध्ये कमिटमेंट असली पाहिजे राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये. आणि शेवटी एक लोकांना आरोग्यसेवेचा हक्क हे मिळेल यासाठीची एक संपूर्ण यंत्रणा राज्यामध्ये कशी उभारता येईल आणि त्यासोबत आदिवासी, दलित, महिला, मुस्लिम वेगवेगळे जे सामाजिक घटक आहेत, ग्रामीण भागातले लोक, शहरी भागातले जे असंघटित कामगार आहेत, या सगळ्यांसाठी त्यांच्या ज्या विशेष आरोग्य समस्या आहेत किंवा गरजा आहेत त्याबद्दलची सुद्धा काही जे महत्त्वाचे उपाय आहेत ते सुद्धा या जाहीरनाम्यांमध्ये यायला पाहिजेत. आणि आपण सगळ्यांनी सामाजिक संस्था, संघटना किंवा सक्रिय नागरिक जे आहोत त्यांनीसुद्धा सगळ्या पक्षांचे जेव्हा उमेदवार येतील आपल्याकडे मतं मागायला तर त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की तुमच्या अजेंड्यामध्ये आमच्या आरोग्याच्या हक्कासाठी काय तरतूद आहे, आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी काय तरतूद आहे, महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला एक हक्क म्हणून चांगली, दर्जेदार आणि परवडणारी आरोग्यसेवा मिळेल यासाठीचं तुमचं काय एक एजेंडा आहे हे खरं म्हणजे आपण विचारायला पाहिजे. तर नक्कीच आरोग्याचा मुद्दा, आरोग्य सेवेचा मुद्दा हे राजकीय अजेंड्यावर येऊ शकतो आणि आपल्या राज्याचा आरोग्य व्यवस्थेचं जे चित्र आहे तो नक्कीच त्याच्यामध्ये मोठा बदल घडू शकतो. बरोबर. खरं तर आरोग्याचा विषय राजकीय मुद्दा बनल्याशिवाय सरकार काही पावले उचलणार नाही हे तर स्पष्ट वाटतं. त्यामुळे तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर्वांनी सोबत येऊन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर सगळ्या राजकीय पक्षांना जबाबदेही ठरवलं तरच काहीतरी होऊ शकतं. मे बी मतदारांनी जर मतदान देता वेळेस ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला, कोविड-19 काळामध्ये झालेली हाल आणि उडालेली तारंबळ ह्या सगळ्या गोष्टींना लक्षात ठेवून जर मतदान केलं आणि राजकीय पक्षांना ह्या गोष्टींचं महत्त्व कळू दिलं आपल्या आवाजाने, तरच काहीतरी बदल होऊ शकतो आणि असं व्हायला हवं याची आपण अपेक्षा करूयात. धन्यवाद डॉक्टर अभय आजच्या या चर्चेत भाग घेण्यासाठी. तुम्ही मांडलेल्या महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या त्रुटी आणि गरजेच्या तरतुदी नक्कीच आपल्या श्रोत्यांना विचार करायला भाग पाडेल अशी आशा करते. धन्यवाद. धन्यवाद.